कोलकाता येथे एका महिला डॉक्टरांवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचा परिणाम संपूर्ण देशात झाला आहे। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे माड वैद्यकीय संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी केंद्र शासन आणि राज्य शासन डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना आणि कायदा अंमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे आंदोलकांनी सांगितले। कोलकाता येथील आर्चीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून डॉक्टरांची सुरक्षितता देशात योग्यरित्या व्हावी यासाठी देशातील अनेक मेडिकल कॉलेज आणि वैद्यकीय संस्थेत विविधरित्या आंदोलन पुकारले गेले आहेत। अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे आज माड वैद्यकीय संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले होते। यावेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरात त्यांनी मोर्चा काढून केंद्र आणि राज्य शासनाला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा कायदा आणि उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। यावेळी या आंदोलनाने जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांची सेवा आणि उपचार प्रभावित झाले असून फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहतील, असे माडच्या संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे। केंद्र आणि राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीररित्याने जर घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। 9 तारखेला कोलकाता येथे फिमेल रेसिडेंट डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि त्यांचा जो मर्डर करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या अकोला GMC इथे स्ट्राईक करत आहोत। स्ट्राईकचे उद्देश हा आहे की परत असा अत्याचार आमच्यावर नको व्हायला। आमची सेफ्टी आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। आम्ही फिमेल रेसिडेंट डॉक्टर रात्रभर इथे काम करत असतो। आम्हाला सिक्युरिटी मिळावी आणि आमच्यासोबत पण असं परत व्यवहार नको व्हायला, त्यासाठी त्या निषेधार्थ आम्ही आमच्या GMC अकोलामध्ये स्ट्राईक करण्यात GMC माड अकोला 9 तारखेला जे RG मेडिकल कॉलेज कोलकाता आहे इथे आमच्या एका फिमेल रेसिडेंट डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि त्याचं मर्डर करण्यात आलं, त्याबद्दल आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीचा निषेध करतो आहे। त्या रिगार्डिंग आम्ही सध्या आता काम बंद आंदोलनावर आहोत। त्यामध्ये आम्ही सध्या फक्त इमर्जन्सी सुविधा जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। सध्या इलेक्टिव्ह प्रोसिजर आणि ज्या OPD सर्व्हिसेस आहेत आमच्या त्या सध्या आम्ही थांबवलेल्या आहेत। आता ही स्ट्राईक समोर जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनावर आहोत। प्रथम मागणी जी आहे ती आहे की जो पण व्हिक्टीम आहे ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्याच्यावर कडक अशी कार्यवाही करण्यात यावी आणि सरकारने अशा ज्या ह्या गोष्टी नेहमी डॉक्टरांवर ज्या अटॅक होत आहेत, त्या डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत त्या संबंधित योग्य ती कार्यवाही आणि योग्य तो असा कायदा सरकारने काढावा अशी आमची अपेक्षा आहे।